वयोवृद्ध व्यक्तीसोबत राहत होत्या 3 महिला. गावभर चर्चा पसरली होती. कारण समजताच पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. शेजारी राहणारे लोक हादरून गेले. आपल्या शेजारी असं काही होत होतं, विश्वासच बसत नाही. या वयात हा माणूस असं काय करत होता? गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. नेमकं काय होत होतं या 4 जणांना पोलिसांनी घरातून का उचललं? पाहूया. सकाळचे 8 वाजले होते. फुलवाडी नावाच्या छोट्याशा गावात एक घर गेल्या काही दिवसांपासून लोकांचं लक्ष वेधत होतं. कारण त्या घरात राहत होता वयोवृद्ध नारायण कारभारी, जवळपास 70 वर्षांचा. आणि त्याच्यासोबत राहायला आल्या होत्या 3 अनोळखी तरुणी, रेणुका, भारती आणि ईशा. नावांमध्ये गोडवा, पण गावकऱ्यांना त्यांच्याविषयी भलताच संशय. काहीतरी गडबड आहे. तो म्हातारा आणि या 3 बायका. दिवसेंदिवस नवनवीन लोक येतात, काहीतरी सटकतंय जरासं. गावकऱ्यांचे कान आणि डोळे दोन्ही उघडे होते. गावात चर्चांचा वणवा पेटला होता. एका रात्री शेजारच्या घरी राहणाऱ्या सुनीलला काहीतरी आवाज ऐकू आला. हसण्याचे आवाज, विचित्र कुजबूज आणि दार बंद उघड होण्याचे आवाज. इतक्या रात्री कोण येतं जातं? सुनीलने घराचे पडदे बाजूला करून बाहेर पाहिलं. 3ही महिला एका पांढऱ्या गाडीतून कुणाला तरी आत घेत होत्या आणि दुसऱ्या खोलीत नारायण कारभारी बसलेला. दुसऱ्या दिवशी ही बातमी गावभर पसरली. नारायण कारभारी चुकीच्या कामात आहे. त्या 3 बायका काही साध्या नाहीत. सगळं कुजबूज करू लागले, पण कुणालाच नेमकं काय चाललंय ते कळत नव्हतं. शेवटी गावकऱ्यांनी तक्रार केली आणि पोलिसांनी संशयाच्या आधारावर अचानक त्या घरावर धाड टाकली. पोलीस आत गेले आणि पाहतात तर घरात 3ही महिला, त्यांच्या बॅगा, काही कागदपत्रे आणि वेगवेगळ्या लोकांचे फोटो. एक वेगळंच माहोल. वयोवृद्ध नारायण धापा टाकत बसलेला. 3ही बायका डोळे चुकवत. पोलिसांना त्या क्षणी कळलं, हे काही प्रकरण साधं नाही. पण तपशील अजूनही समोर नव्हता. ही कथा फुलवाडीची नाही. कथा सुरू होते दूर असलेल्या भास्करपुरी गावातून, जिथे राहत होता एक साधा भोळा मुलगा, अरुण देशमुख. घरची परिस्थिती साधी, लग्न ठरत नव्हतं आणि या भावनेचा फायदा घेत त्याच्या आयुष्यात येतो एक दलाल, नाव महेंद्र नागर. माझ्याकडे एक छान मुलगी आहे अरुण, सुंदर, शांत, अविवाहित. फक्त लग्नाची व्यवस्था करण्यासाठी थोडेसे पैसे लागतील. अरुणच्या कुटुंबाने विश्वास ठेवला. महेंद्रने 2.5 लाखांचा सौदा सांगितला. पहिल्याच टप्प्यात अरुणने 30,000 रुपये ऑनलाईन आणि 70,000 रुपये रोख दिले. पैसे हातात पडताच महेंद्रने अरुणला सांगितले, चल महाराष्ट्रात, मुलगी तिथेच भेटणार आहे. अरुणला वाटलं एवढं अंतर कशाला, पण आशेने तो निघून गेला. महेंद्र अरुणला घेऊन येतो एका हॉटेलमध्ये. तिथे भेटतात 3 महिला, सुमित्रा, जान्हवी आणि रेखा इंगळे. 3ही नावं काल्पनिक आहेत. सुमित्रा म्हणजे ती वधू. तिला समोर आणताना सगळे म्हणतात, अविवाहित आहे, तुझ्यासाठीच योग्य. पण लग्नासाठी अजून 1.5 लाख रुपये म्हणजेच 1,50,000 रुपये मागितले जातात. अरुणकडे दुसरा पर्यायच नव्हता. तो पैसे देतो. त्या रात्री हॉटेलमध्ये सगळेजण थांबतात, सुमित्राच्या 2 नातेवाईकांसह. दुसऱ्या दिवशी अरुणला घेऊन जातात काशींद्र मंदिरात आणि पोथीपुराण विधी सगळी व्यवस्था करून अरुण आणि सुमित्राचे लग्न लावून दिले जाते. अरुण आनंदात. त्याला वाटलं आयुष्य बदललं. पण टोळीची पाळत दुसऱ्या दिवसापासून सुरू झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर सुमित्राच्या नातेवाईकांनी आणखी पैसे मागायला सुरुवात केली. मामा आजारी आहे, आईच्या उपचारासाठी, घरची परिस्थिती वाईट आहे. अरुणने 90,000 रुपये ऑनलाईन आणि 65,000 रुपये रोख दिले. आता टोळीला त्याच्याकडून हवे ते मिळाले होते, पण अजून एक शेवटचा डाव बाकी होता. सुमित्राला घेऊन अरुण जयपूरला, तेथून वागेश्वर धाम, खजुराहो आणि नंतर अजमेरला जातो. अरुण खुश, लग्नानंतर पहिली सहल. पण सुमित्राच्या मनात फक्त एकच विचार, पळून जाणे. अजमेरच्या बाजारात अरुण जरा बाजूला गेला आणि क्षणार्धात सुमित्रा गायब. अरुणचे दागिने, फोन, पैसे सगळे घेऊन ती पळाली. त्याच क्षणी अरुणला समजलं तो फसला आहे. अरुणने तक्रार दाखल केली. चौकशीत एक धागा जोडला गेला आणि त्या धाग्यांनी पोहोचवले फुलवाडी गावातील त्या वयोवृद्ध नारायणच्या घरात, जिथे त्या 3 महिला राहत होत्या. आणि गावकऱ्यांना वाटायचं काहीतरी अनैतिक सुरू आहे. प्रत्यक्षात त्या बायका लग्न फसवणूक टोळीतील प्रमुख सदस्य होत्या. नारायण कारभारी मात्र त्यांचा लपण्यासाठी वापरलेला मुखवटा. पोलिसांनी त्या घरावर धाड टाकली आणि तिथून संपूर्ण टोळी उघडकीस आली. 3 महिला, 1 पुरुष, सर्वांना अटक झाली आणि अजून एक आरोपी फरार असल्याचे समोर आले. गावकऱ्यांनी ज्याचा गैरसमज केला, तो वयोवृद्ध नारायण प्रत्यक्षात केवळ वापरला गेला होता. असल्या टोळीला आपले बीड म्हणून ज्याने खोली दिली, त्याला परिस्थितीची कल्पनाही नव्हती. 3 महिलांचे वागणे, रात्रभर येणारे जाणारे लोक, कुजबूज, गाड्या, हे सगळं गावकऱ्यांना विचित्र वाटत होतं. पण खरी कथा तर शेकडो किलोमीटर दूर एका निरागस अरुणच्या आयुष्याची फसवणूक होती. लग्नाच्या नावाखाली तो लुटला गेला. हजारो लाखो रुपये गेले. त्याचे नवं जीवन सुरू होण्याआधीच उद्ध्वस्त झाले. आणि त्या 3ही महिला, सगळं नाटकी, सगळं बोलणं, सगळं हसणं, गप्पा, हा सर्व व्यवसायाचा भाग. गावकऱ्यांना वाटत होतं हा म्हातारा काही चुकीचं करतोय. पोलिसांना वाटत होतं घरात काही अनैतिक व्यवसाय चालतोय. पण सत्य काय निघालं? त्या 3 महिला प्रत्यक्षात वधू लुटारू टोळीच्या मुख्य सदस्य होत्या आणि त्या घरातूनच लग्न फसवणूक प्लॅनिंग होत होतं. नारायण फक्त नावापुरता मालक. त्याच्या घरातून सुरू होती देशभरातल्या फसवणुकीची संपूर्ण साखळी.